ज्या दिवशी माझ्या गुडघ्यांचं ऑपरेशन झालं आणि बरं होण्यासाठी मी माझ्या मुलीच्या घरी आले, त्याच घरात मी स्वतःला बेडरूमच्या थंड जमिनीवरती फरफटताना पाहिलं. वेदना इतका तीव्र होत्या की जणू हाडांच्या मध्ये आग पेटली आहे. गळ्यातून आवाजही निघत नव्हता. मला फक्त बाथरूमला जायचं होतं आणि वेळेवर औषध घ्यायचं होतं. मग मी आवाज दिला, आधी हळू, मग मोठ्याने आणि शेवटी तुटलेल्या आवाजात. बराच वेळ गेल्यावर दरवाजा उघडला. तेव्हा मी माझ्यासाठी धावत आली आणि तर दरवाजाच्या चौकटीत उभी, हातात फोन आणि चेहऱ्यावर असा भाव जणू एखादी नोटिफिकेशन आली असावी. काय चालू आहे असं विचारताना तिच्या आवाजात काळजीच नव्हती, तर चिडचिड होती. मी जमिनीवर हात टेकत पुढे पुढे फरफटून म्हणाली की मी 10 मिनिटं झाले बोलवत आहे, मला बाथरूमला जायचं आहे आणि औषधं. तेव्हा ती संतापून म्हणाली, आम्ही खाली होतो, तिथे ऐकायला येत नाही आणि तसंही आज आम्ही डिनरला जाणार आहोत. डिनर? मी हळू आवाजात विचारलं, कारण मला त्याची काहीच कल्पना नव्हती. जेव्हा त्यांनी मला इथे राहा, इथेच बरी हो असं सांगितलं होतं, तेव्हा हा डिनर कुठे होता? ती घड्याळाकडे पाहत म्हणाली, अविनाश तयार होत आहे, आम्हाला निघायला हवं. आणि तेव्हाच माझी नजर तिच्या हातावरच्या त्या महागड्या घड्याळावरती गेली, जे मी कित्येक वर्षांपूर्वी तिच्या वाढदिवसाला स्वतःच्या बचतीतून दिलं होतं. ती साडी नेसून एखाद्या समारंभाला निघाल्यासारखी दिसत होती. त्या क्षणी माझ्या डोक्यात हिशोब सुरू झाले. किती खर्च, किती बचत आणि आज माझी स्वतःची अवस्था. आणि सवयीप्रमाणे माझ्या तोंडातून आपोआप शब्द निघाले, सॉरी. मी वयाच्या 98व्या वर्षी मदत मागितली म्हणून सॉरी बोलत होते. ती आत आली आणि मला उठवलं, पण जसं एखादी नर्स पेशंटला उचलते तसं नाही, तर जसं एखादा कामगार सामान उचलतो. कार्यश्रम थंड. एकदाही ठीक आहे ना न विचारता बाथरूमकडे नेताना तिने माझ्याकडे पाहिलंही नाही आणि परत अंगणावर झोपून मोकळी झाली. तेवढ्यात अविनाश दारात आला. टेलर सूट, केस नीट सेट केलेले, परफ्यूमचा दरवळणारा सुगंध. पण नजर माझ्यावर नाही, तर खोलीतल्या कोपऱ्यावर. सगळं व्यवस्थित आहे ना त्याने विचारलं. पण तो प्रश्न नव्हता, ती फक्त होती औपचारिकता. माझी मुलगी म्हणाली, आईला औषध दे, मी मेकअप पूर्ण करते. अविनाशच्या चेहऱ्यावर चिडचिड उमटली. 3 तासापूर्वीच दिलं होतं. त्यावर ती दात खाली ओढून दाबून म्हणाली, कॅज्युअल डोस आहे. आणि मी अंथरुणावर पडून सगळं ऐकत होते. जणू मी तिथे नव्हते, जणू मी एखादी फाईल होते ज्यावर 2 लोक चर्चा करत होते. मी स्वतः उठण्याचा प्रयत्न केला आणि साईड टेबलावर असलेले औषध घेतलं. अविनाशने पटकन पाण्याची बाटली घेतली, पेल्यात पाणी ओतलं. पण त्या हालचालीत मदत नव्हती, तर फक्त आणि फक्त होती ती चिडचिडच होती. मी औषधाचं झाकण उघडण्याचा प्रयत्न केला, पण बोट थरथरत होती. वेदना, अशक्तपणा आणि खूप घट्ट बसलेलं झाकण. आणि तेवढ्यात बाटली माझ्या हातातून निसटली आणि काचा फरशीवर पसरल्या. आणि त्या छोट्या छोट्या पांढऱ्या गोळा जणू माझ्या इज्जतीचे तुकडे होऊन जमिनीवरती विखरल्या. अरे देवा! अविनाश संतापला. बस, खूप झालं, किती सहन करायचं? माझी मुलगी धावत आली. काय झालं ओरडताय? तुझ्या आईने बाटली फोडली, तो मोठ्या आवाजात म्हणाला. माझ्याजवळ वेळ नाही ह्या सगळ्या नाटकाला. मी वागण्याचा प्रयत्न केला, पण पायात जणू विजेचा झटका बसला तसा ठणका लागला. तरी मी काच उचलू लागले. थांब, मुलगी चिडून ओरडली. टाके तुटले तर आम्हाला परत हॉस्पिटलमध्ये धावावं लागेल. माझे ओठ थरथरले. सॉरी. आणि त्या शब्दाबरोबर जणू माझ्या आतलं काहीतरी कायमचं कोलमडलं, किंवा कदाचित कोलमडलंही नाही. जे आत होतं ते पहिल्यांदा उघडलं झालं. ती म्हणाली, आई तुला माहीत आहे का, या आठवड्यात आम्ही किती सोचलं आहे. मी 3 वेळा ऑपरेशन पुढे ढकलली. अविनाश म्हणाला, 2 मीटिंग्स मिस झाल्यात. आणि मग ते वाक्य आलं ज्यामुळे माझ्या आतल्या शेवटच्या आशेचाही अंत झाला होता. आम्ही तुझे नर्स नाहीत. तेवढ्यात माझी मुलगी थंड आणि कोरड्या आवाजात म्हणाली, तू आयुष्यभर रोग्यांची सेवा केली आहेस, मग आता आम्ही पण आमचं आयुष्य सोडून द्यायचंस का? त्या एका वाक्यात सगळं काही माझ्या डोळ्यांसमोर निर्वातपणे उघडलं. पण डोळ्यांसमोर चित्रांची रांग उभी राहिली. घराचं डाऊन पेमेंट मी भरलं होतं. तिच्या शिक्षणासाठी मी मनसोक्त खर्च केला होता. प्रत्येक वेळी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे नसले की माझे हात आपोआप मोबाईलवर जायचे. क्षणाचा विलंब न करता मी पैसे ट्रान्सफर करत होते. आणि ह्या सगळ्याच्या बदल्यात मला काय मिळालं होतं? माझ्या नवऱ्याचे शब्द अचानक कानात घुमू लागले. पैशाने प्रेम विकत घेता येत नाही आणि रिस्पेक्ट तर अजिबातच नाही. त्या क्षणी माझे हातपाय थरथरले.
थरथरनं थांबलं. डोळ्यात साचलेलं पाणी जणू आटून गेलं आणि माझ्या आत कुठेतरी एक विचित्र गोठणारी शांतता पसरली. ना राग होता ना रडू, फक्त आणि फक्त होतं. ती टेबलावरून फोन उचलला, फक्त होती स्पष्टता. मी टेबलावरून फोन उचलला. माझ्या मुलीने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुला फोन कशाला हवा आहे? मी अत्यंत शांत आणि सपाट आवाजात म्हणाले, 2 कॉल करते. ते 2 एकमेकांकडे गोंधळलेल्या नजरेने पाहू लागले, पण क्षणात त्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. जणू त्यांना वाटलं, आई आता कोणतंही नाटक करणार नाही, एखाद्या मैत्रिणीला बोलवेल. अविनाश म्हणाला, आम्ही 11 वाजेपर्यंत परत जाऊन बाहेर पडणारा होतो. दोघे एकमेकांशी कुजबुजत होते. कदाचित माझ्याबद्दल, माझ्या ओझ्याबद्दल दरवाजा बंद झाला आणि खोलीत एक घडत भरलेली शांतता उतरली. मी पहिला नंबर डायल केला. हॅलो समर्थ, बँक सदाशिवपेठ ब्रांच. माझ्या आवाजात अजिबात कंपकतिका काळे बोलले, मला बँकेच्या मॅनेजरशी बोलायचं आहे, एमर्जन्सी आहे. काही क्षणांनी मॅनेजर लाईनवर आला. मी अत्यंत स्पष्ट शब्दात म्हणाले, माझ्या जॉईंट अकाउंटमध्ये माझी मुलगी आर्या आणि तिचा नवरा अविनाश वारस आहेत. त्यांना तात्काळ सहखातेदारक करा. त्यांचे डेबिट कार्ड टेम्पररी सस्पेंड करा. माझ्या पर्सनल अकाउंटमधून होणारे सगळे ऑटोमॅटिक ट्रान्सफर्स आता थांबवा आणि गेल्या 5 वर्षात काढलेल्या पैशांचा पूर्ण रिपोर्ट तयार करा. दुसऱ्या बाजूला तो क्षण थांबला. हळू आवाजात म्हणाला, मॅडम ही थोडी असामान्य विनंती आहे. तुम्ही नक्कीच सगळं बंद करणार आहात? मी एक दीर्घ श्वास घेतला आणि ठाम म्हणाले, हो सगळंच. मग मी विचारलं, त्यांच्या फ्लॅटचा हप्ता या महिन्यात भरला आहे ना? लाईनवर काही सेकंद मृत शांतता पसरली. मग मॅनेजर म्हणाला, मॅडम 3रा महिना आहे, अजूनही हप्ता भरलेला नाही. त्या क्षणी माझ्या डोक्यात मुंग्या आल्या. ते मला ओझं समजत होते. ज्या घरात मी बरी व्हायला आले होते त्या घराची जबाबदारीही ते उचलत नव्हते. आणि सगळ्यात कटू सत्य, त्या प्रॉपर्टीत माझं नाव अजूनही को-ओनर म्हणून होतं, कारण कर्ज पटकन मंजूर व्हावं म्हणून त्यांनी हट्ट केला होता. त्या रात्री मला एक गोष्ट कळली, मी त्यांच्यावर उपकार करत नव्हते, मी स्वतःला हळूहळू संपवत होते. मी दुसऱ्या नंबरवर फोन लावला, माझ्या वकिलाला, वैभव सावंत. मॅडम अवंतिका, सगळं व्यवस्थित आहे ना? त्याचा आवाज काळजीने भरलेला होता. मी थोडंसं हसल्यासारखं केलं, नाही वैभव, काहीच व्यवस्थित नाही. आणि मग मी बोलले गेले, एक गोष्ट, एक आठवण, तेच वाक्य, तीच कथा, तोच तारण ठेवलेला घराचा कागद, माझ्या आयुष्यभराचा तोच भार. मी थेट मुद्द्यावर आले. मला कायदेशीर मदत हवी आहे. त्या प्रॉपर्टीत माझा अधिकार आहे, माझा ताबा मला सुरक्षित ठेवायचा आहे आणि त्यांचा हस्तक्षेप तो कायदेशीररित्या मर्यादित करायचा आहे. त्यासाठी कोणतंही पाऊल उचलावं लागलं तरी मला चालेल, पण आजपासून सुरुवात कर. पलीकडून क्षणभर शांतता आली. मग तो म्हणाला, मॅडम हे खूप अवघड आहे, फॅमिली मॅटर आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मी त्याला मध्येच थांबवलं. माझ्या फॅमिलीने आज मला स्पष्ट सांगितलं आहे की मी त्यांच्यासाठी नेमकी काय आहे. मी फोन कट केला आणि छताकडे पाहत राहिले. वेदना अजूनही होत्या, त्या अचानक नाहीशा झाल्या नाहीत, पण आज पहिल्यांदाच मला माझ्या वेदनांवर लाज वाटत नव्हती. खाली फरचीवर औषधांच्या बाटलीच्या काचा विखुरलेल्या होत्या. मी तो हॉकर घेतला, ज्याला माझी मुलगी म्हणायची, बाप रे हा किती जागा घेतो. मी हळूहळू स्वतःला सावरत बाथरूमपर्यंत गेले. आरशात स्वतःला पाहिलं. विस्कटलेले केस, लाल झालेले डोळे आणि थकलेला चेहरा, पण तरीही त्या डोळ्यात काहीतरी नवीन होतं. एक थेट नजर, माफी न मागणारी, समजावून न सांगणारी, आणि स्वतःशी पुटपुटली, आता नाही. आणि मग मी 3रा फोन लावला, माझ्या सगळ्यात विश्वासू मैत्रिणीला. ती माझी जुनी सहकर्मचारी होती, फिजिओथेरपी डिपार्टमेंटची हेड. नाव कांचन नांगरे. सरळ, बेधडक आणि माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त हट्टी. कांचन, मी अवंतिका बोलते, मला तुझी मदत हवी आहे. मी एवढंच बोलले आणि 20 मिनिटात ती दारात उभी राहिली. मला पाहताच तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. अवंतिका, ही काय स्वतःची अवस्था झाली आहे तुझी? मी फक्त एवढंच म्हणाले. ते दोघे बाहेर जेवायला गेले आहेत. कांचनला सगळं सांगण्याची गरज नव्हती. सत्य कधी शब्दांची वाट पाहत नाही, ते चेहऱ्यावर, देहावर, श्वासावर उमटलेलं असतं. तिनं माझी बॅग उचलली, औषधं गोळा केली आणि थेट म्हणाली, आता तू इथे राहणार नाही. सवयीप्रमाणे मी पुटपुटले, मी एक ओझं आहे. माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती माझ्यावर ओरडली, गप्प बस. ती माझ्याकडे रोखून पाहत होती. संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी जगलीस आणि आता
आता स्वतःसाठी श्वास घ्यायलाही परवानगी मागतेस? ती मला खाली घेऊन जात होती. तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट झाला. आर्याचा मेसेज, आम्हाला जेवायला उशीर होणार आहे, तू आमची वाट पाहू नकोस. मी मोबाईलची स्क्रीन बंद केली. मी आता कोणाची वाट पाहत नव्हते, ना जेवणाची, ना माफीची, ना प्रेमाची. त्यांना फक्त एवढंच माहीत नव्हतं, उद्या सकाळी जेव्हा ते उठतील तेव्हा त्यांना कळेल की मी फक्त आणि फक्त अंतरुणावर नाही तर त्यांच्या कंट्रोलमधूनही बाहेर गेले आहे. आम्ही कांचनच्या घरी पोहोचलो, पण पहिल्याच रात्री मला झोप लागली नाही. झोप तरी कशी लागणार होती जेव्हा आपल्या माणसांचे शब्द कानात घुमत होते. तेव्हा आम्ही, तुझे नर्स नाहीत, मी कांचनच्या गेस्ट रूममध्ये झोपले होते. खोली स्वच्छ होती, पण पडद्यामागून बाहेरच्या रस्त्यांचे आवाज आत येत होते. गाड्यांचा घोंगाट, कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आणि कुठेतरी दूरवर देवळात वाजलेली घंटा. हे सगळं आवाज मला शांत करू शकले असते जर माझ्या आत वादळ भवंडर उठलेलं नसतं तर. कांचने माझी औषधं नीट एका ओळीत ठेवली, एका ग्लासमध्ये पाणी दिलं आणि खूप शांत आवाजात म्हणाली, उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊया, तुझे टाके चेक करून घेऊया, काळजी करू नकोस. मी मान हलवली आणि त्या क्षणी फोन पुन्हा वाजला. आर्याचा पहिला मेसेज, आई तू कुठे आहेस? दुसरा, तू कांचन काकूंच्या घरी आहेस का? तिसरा, आणि काही क्षणाने तू बँकेत काय केलं आहेस? आमची कार्ड्स काम करत नाहीये. मी फोन बंद केला कारण उत्तर देण्याआधी मला स्वतःला सावरायचं होतं. कांचनने ते ओळखलं. न विचार करता तिने माझा फोन उचलला आणि सायलेंट मोडवर ठेवला. आज तू कोणाचाही फोन उचलायचा नाहीस. उद्या सकाळी थेट वकिलांना भेट. आधी तुझ्या शरीराला बरे होऊ दे. तिचं तू म्हणणं माझ्यासाठी औषधासारखं होतं. कारण आज माझ्या मुलीने आई असं म्हटलं होतं. जसं हे नातं आज फक्त औपचारिक उरले. पण मी सकाळी वाट पाहू शकले नाही. रात्री 2 वाजता मी हळूच अंथरुणावरून उठले. खोलीत अंधार होता, पण माझ्या मनात पहिल्यांदाच दुसरेपणाऐवजी स्पष्टता उतरलेली होती. एका कोऱ्या कागदावर मी लिहायला सुरुवात केली. मी त्यांना काय काय दिलं होतं, माझ्या नावावर नेमकं काय होतं, कोणती खाती जॉईंट होती, कोणत्या कागदांवर मी सही केली होती आणि कोणत्या गोष्टींचा पुरावा मी अजून गोळा करू शकत होते. माझे हातपाय थरथरत होते वेदनेमुळे आणि त्या बोजऱ्या जाणीवमुळे की मी माझ्याच मुलांच्या विरोधात पुरावे गोळा करत होते. क्षणभर मन डगमगलं, पण लगेच स्वतःला सांगितलं, मी मुलांच्या विरोधात नाहीये, मी माझ्या झालेल्या अन्यायाच्या विरोधात उभी राहते. हे युद्ध नात्यांविरुद्ध नव्हतं, हे अस्तित्वासाठी होतं. सकाळी 7 वाजता कांचनने माझ्या हातात चहाचा कप दिला. ती काही बोलली नाही. काही वेळा आधार शब्दात नसतो, तो उपस्थितीत असतो. 8 वाजता आम्ही वकील वैभव देशमुख यांच्या चेंबर्समध्ये होतो. जुनी इमारत होती. बाहेर चहावाल्याचा आवाज, आत कागदांचा फाईलचा आणि जुन्या निर्णयांचा गंध. वैभवने मला पाहताच म्हटलं, मॅडम तुम्ही नेट चालूही शकत नाही तरी आलात. मी कोणतंही नाटक न करता म्हणाले, मी आले नाही तर ते लोक माझ्या आयुष्यावर सही करतील. त्याने काही क्षण माझ्याकडे निरखून पाहिलं. जसं त्याच्या लक्षात आलं, आज मी जे बोलत होते ते रागातून नाही तर स्पष्ट झालेल्या विचारांतून बोलत होते. तो फाईल उघडतो आणि म्हणतो, पहिल्यांदा हे सांगा, घर कोणाच्या नावावर आहे? मी सगळं सत्य सांगितलं. हप्ता त्यांच्या नावाने जात होता, पण लोन मंजूर करण्यासाठी को ओनर म्हणून माझं नाव टाकलं गेलं होतं माझ्या मुलीने. तेव्हा म्हटलं होतं की आई, हे फक्त टेम्पररी आहे, फक्त आणि फक्त एक औपचारिकता समज. वैभवने हातातला पेन हळूच फिरवला आणि शांतपणे म्हणाला, मॅडम हे टेम्पररी कधीच परमनंट होतं आणि तुमच्याकडे हक्काचं साधन आहे. मग मी बँकेत फोन करून खात्यावरचा प्रतिबंध सांगितला. ऑटो डेबिट ट्रान्सफर, संयुक्त हस्तक्षेप तात्पुरता निलंबित. वैभव म्हणाला, बँकेला लिखित सूचना द्यावी लागते आणि वैद्यकीय परिस्थितीनुसार सुरक्षेसंबंधी सूचना डावी लागेल. कांचनमध्येच म्हणाली, हे पोपटपंची नाही, हे जगण्यासाठी गरज आहे. वैभवने एक कागद माझ्याकडे सरकवला आणि आणखी एक गोष्ट सांगा, कधी तुमच्या मुलीने किंवा जावयाने पॉवर ऑफ अटर्नी किंवा मेडिकल कन्सल्टसाठी तुमच्याकडून सही करून घेतली आहे का? माझ्या पोटात अचानक गोळा आला. हळू आवाजात मी म्हणाले, होय, गेल्या वर्षी प्रयत्न केला होता. मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. आर्या म्हणाली, आई एका फॉर्मवर सही करावी लागेल, एमर्जन्सीमध्ये उपयोगी पडेल. त्या दिवशी मी कागद न पाहता सही केली होती आणि आज त्या सहीचा अर्थ माझ्या अंगावर काटा आणत होता.
माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे कोलमडून गेली होते आणि त्या अवस्थेत मुलीच्या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवणे हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली. मी ते बोलून दाखवणार इतक्यात वैभव पटकन म्हणाला, मॅडम, आजपासून आपण सगळं व्हेरीफाय करूया. जर कोणतीही पॉवर ऑफ अटर्नी, वैद्यकीय निर्णयाचा अधिकार किंवा तत्सत कागद अस्तित्वात असेल तर आपण तो तात्काळ रद्द करूया. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, तुम्हाला अधिकृतरित्या घोषित करावं लागेल की तुम्ही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम आहात आणि कोणत्याही प्रकारचा दबाव तुमच्यावर नाही. कांचनने माझ्याकडे पाहिलं. मी साक्षीदार आहे, ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, आणि गरज पडली तर डॉक्टरांकडून लिखित पण प्रमाणपत्र घेऊ. वैभव हलकासा हसला. छान. त्याने तिथेच बसल्या बसल्या ऑडिट केलं आणि लगेच नोटीससुद्धा मसूद करायला घेतल्या. प्रॉपर्टीवर अधिकार, संरक्षण आणि आर्थिक अत्याचार, उपचारातील गंभीर आणि निष्काळजीपणा आणि स्पष्ट चेतावणी. कोणतीही व्यक्ती माझ्या संमतीशिवाय माझ्या आजारपणाबद्दल किंवा कोणताही निर्णय घेणार नाही, तो म्हणाला. तो मॅडम, हा फॅमिली मॅटर असला तरी कायद्यानुसार तुम्ही अगदी स्पष्टपणे मर्यादा आखू शकता. मी त्या नोटीसवर हात ठेवला. कागद थंड होता, पण त्यात अंगातलं रक्त हळूहळू तापत होतं. तो आत्मसन्मान जो नेहमी दुसऱ्यांसाठी जपला पण स्वतःसाठी कधीच उभा केला नव्हता, आज तो जागा होता. मी आणि कांचन घरी परतलो. बाहेर एक कार उभी होती आणि तिच्या शेजारी आर्या. तिचे डोळे लाल होते, पण मला वाटलं नाही की ती रात्रभर रखडलेली आहे, आणि वाटलं ही रात्रभर जागी होती. नियोजन करत ती थेट माझ्याजवळ आली आणि, आई, तू न सांगता निघून गेलीस. तुला माहीत आहे, रात्रभर मला तिचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही. मला रात्रभर त्रास होत होता. मी शांतपणे म्हणाले, आणि तू बाहेर जेवायला गेली होतीस, व्यस्त होतीस, तुझ्याकडे वेळ नव्हता. तिचा आवाज लगेच खाली आला. आई, काल रात्री जेवायला जाणं गरजेचं होतं. अविनाशचं प्रमोशन. मी फक्त एवढंच म्हणाले. तुझ्यासाठी महत्त्वाचं होतं ग, पण माझ्यासाठी नाही. ती अचानक चिडली, मग स्वतःला सावरत म्हणाली, ठीक आहे, हे सगळं जाऊ दे. आता घरी चल. तुझं सामान तिथे आहे, तुझी खोली तिथे आहे. मी येणार नाही, मी म्हणाली. ती स्तब्ध झाली, जसं तिला पहिल्यांदा जाणवलं की मी फक्त माझं शरीर नाही तर माझा निर्णयही सांभाळू शकते. आई, तू इमोशनल आहेस, ती म्हणाली. हे सगळं ऑपरेशन नंतर होतं. गैरसमज मूड बदलतात. कांचन गेटजवळ उभी होती. ती पुढे आली आणि म्हणाली, गैरसमज? ही बाई रात्रभर वेदनेने तडफडत होती आणि तू बाहेर जेवायला गेली होतीस, आणि आता गैरसमज म्हणून हिचा अधिकार हिसकावून घेऊ नकोस. आर्याने कांचनकडे पाहून खोटं हसू केलं. कांचन काकू, तुम्ही मध्ये पडू नका. या आमच्या कुटुंबातील गोष्टी आहेत. तेव्हा कांचनने थेट उत्तर दिलं, जेव्हा कुटुंब हो म्हणायला लागतं तेव्हा ती कुटुंबातील गोष्ट राहत नाही, तो अत्याचार असतो. आर्याने आमच्याकडे पाहिलं आणि आर्याजवळ विनवणीच्या स्वरात म्हणाली, आई प्लीज माझ्याबरोबर चल. लोक काय बोलतील, सोसायटीमध्ये काय चर्चा होईल. नेहमी सारखं तिच्या प्रत्येक वाक्याचा केंद्रबिंदू, लोक काय बोलतील. मी शांत आवाजात म्हणाले, आर्या, मला लोक नको आहेत, मला माझा सन्मान हवा आहेत. क्षणभर शांतता पसरली आणि मग तिच्या आवाजातला टोन बदलला. तो शांत, थेट कठोर झाला. थंड, माजलेला, धोकादायक. ठीक आहे, ती म्हणाली, जर तू येणार नसशील तर मी डॉक्टरांना बोलावून घेते. तू व्यवस्थित वाटत नाही. तू बँकेत मर्यादा लावली आहेस आणि हे नॉर्मल नाही. तू नीट विचार करू शकत नाहीस. तुझी मानसिक अवस्था ठीक नाही. आणि माझ्या मनाने त्या क्षणी उडी मारली. मी ओळखलं होतं. खूप परिचित योजना. हॉस्पिटलच्या वार्डमध्ये मी कित्येक वेळा पाहिलेलं. जेव्हा कुटुंबाला पेशंटच्या प्रॉपर्टीवर ताबा हवा असतो तेव्हा सगळ्यात आधी एकच गोष्ट सिद्ध केली जाते, पेशंट मानसिकदृष्ट्या सक्षम नाही. मी हळू आवाजात म्हणाले, तू पटकन वेळी सिद्ध करणार आहेस. ती पटकन निरागस झाली, जणू काहीच घडलं नाही. आई, मला फक्त तुझी मदत करायची आहे. मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तेच वाक्य परत तिच्यावर फेकलं, जसं तिनं माझ्यावर फेकलं होतं. मदत? मी म्हणाली, मी तुझी नर्स नाही आर्या, आणि तू माझ्या आयुष्याची सूत्रधार नाहीस. तिच्या डोळ्यात क्षणात राग चमकला. तिने मोबाईल काढला आणि कोणाला तरी फोन लावला. तिचे ओठ थरथरत होते. हो, एमर्जन्सी आहे. माझी आई विचित्र वागत आहे. ऑपरेशन नंतर त्या शब्दाने माझ्या अंगावर शहारा आला. कांचनने माझा हात घट्ट पकडला. घाबरू नकोस, ती अगदी हळू आवाजात म्हणाली. ते फक्त नाटक असू शकतं, आणि जर
तसं नसेल तर आपण तयार आहोत. मी तिच्याकडे पाहिलं, पण माझ्या आत कुठेतरी एक थंड जाणीव टोचली. आर्या नाटक करत नव्हती. 10 मिनिटाच्या आत ॲम्ब्युलन्ससारखी दिसणारी एक वॉंग सोसायटीच्या गेटजवळ येऊन थांबली. पण ती सरकारी नव्हती, ती होती प्रायव्हेट, जी नेहमी एमर्जन्सीच्या नावाखाली सोसायटीच्या बाहेर उभी असते. तशीच 30व्यामधून 2 माणसं खाली उतरली. अंगावर युनिफॉर्म नव्हता, पण गळ्यात लटकणारी ओळखपत्र मात्र त्यांच्या अधिकाराची भूमिका साक्ष देत होते. त्यातला एक शांत, सावरलेल्या आवाजात म्हणाला, मॅडम, आम्हाला फोन आला होता. पेशंटची मानसिक स्थिती अस्थिर आहे असं सांगितलं होतं. तेवढ्यात आर्या पुढे आली आणि तिच्या आवाजात घाई होती, पण डोळे वेगळाच निर्धार होती. माझी आई, पटकन म्हणाली. ती स्वतःला नुकसान करून घेऊ शकते. ती कोणाचंच ऐकत नाही. तिने बँकेत सुद्धा एक विचित्र विनंती केली आहे. मी ऐकत होते. माझ्याबद्दल, माझ्यासमोर, जणू मी तिथे नव्हते. मी पुढे पाऊल टाकलं. जितकं माझ्या दुखणाऱ्या गुडघ्याने परवानगी दिली तितकंच ठाम आवाज होता. शब्द स्वच्छ होते. मी मानसिक रुग्ण नाही, मी स्पष्टपणे म्हणाली. मी पूर्णपणे मानसिकदृष्ट्या सक्षम असून निर्णय घेण्याची माझी पूर्णतः क्षमता आहे आणि माझी परवानगीशिवाय तुम्ही मला हातही लावू शकत नाही. ते दोन्ही वर्कर एकमेकांकडे पाहू लागले. क्षणभर गोंधळला. त्यात एक म्हणाला, मॅडम, आम्ही बळजबरीने. पण आर्यामध्येच घुसली. तुम्हाला कळत नाही का? ती व्यवस्थित नाही. ती गोष्ट विसरते. त्या क्षणी कांचनने एकच निर्णय घेतला. तिने पटकन वैभवला फोन लावला. स्पीकर ऑन केला. फोनच्या दुसऱ्या टोकावरून वैभवचा आवाज आला, ओळखीचा, पण सावंत मॅडम. अवंतिका, तुम्ही व्यवस्थित आहात ना? मी अजिबात न थरथरता उत्तर दिलं. माझ्या मुलीने खाजगी रुग्णवाहिका बोलून मला वेडं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या क्षणी वैभवचा आवाज बदलला. हलकं बोलणं संपलं. शब्दांना धार आली. लक्ष देऊन ऐका, तो ठामपणे म्हणाला. पेशंटच्या स्पष्ट परवानगीशिवाय तुम्ही कोणतीही हालचाल करू शकत नाही. तुम्ही जर त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तो थेट हल्ला समजला जाईल. क्षणभर शांतता पसरली. मग तो पुढे म्हणाला, अजून कठोर असून स्पष्ट, आणि मला आत्ताच त्या सर्व्हिस देणाऱ्याचं नाव हवं आहे. तसंच कॉल करणाऱ्याकडून आलेली लिखित विनंती. त्या शब्दाने हवेतलं वजन बदललं. आता मी केवळ आई नव्हते, मी एक सहज, शुद्धीतील हक्क जाणणारी व्यक्ती आहे. आणि ते सगळ्यांना समजलं होतं. आर्याचा चेहरा एका क्षणात कोसळला. तिने घाईघाईने फोन कट करण्याचा प्रयत्न केला, पण वैभव थांबला नाही. आर्याची, तो तिचं नाव मुद्दाम उच्चारत होता. कायदेशीर थंडपणानं असं करू नका. तुमच्या विरोधात कायदेशीर रेकॉर्ड तयार होईल आणि तुमच्या आईला मेडिकल हेल्प द्यायची की नाही ते त्या स्वतः ठरवतील. तुमच्याकडे कोणताही अधिकार नाही. त्या क्षणी आर्याच्या डोळ्यात भीती उतरली. पहिल्यांदा, कारण हा घरातला तमाशा नव्हता. हे कागदांवर उतरू लागलेलं होतं आणि कागदांवरचे पुरावे शेवटी सत्याला पकडतात. पण आर्या हुशार होती. तिने लगेच चाल बदलली. जसं एखादी अनुभवी खेळाडी डाव उलटते. ती रडू लागली. अगदी खरं वाटावं असं. हात थरथरत, आवाज तुटत होता. आई, तू माझ्याबरोबर असं करू नकोस. कसं करू शकतेस? मी तर घाबरले होते. मला वाटलं तू पडशील. लोक माझ्यावर बोट उचलतील. ॲम्ब्युलन्सचे कर्मचारी शांत उभे होते. पण आपल्या समाजात एक नियम अलिखित असतो. मुलगी रडली की आई आपोआप दोषी ठरते. तोच सापळा होता. मी अत्यंत शांत आवाजात म्हणाले, रडायचं बंद कर आर्या. मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. कांचन माझ्या खांद्यावर हात ठेवला. फोनवर वैभवचा आवाज पुन्हा आला. थांब अवंतिका मॅडम. तिचं ऐकून भावनिक होऊ नका. त्यांना निघून जायला सांगा. जर ते गेले नाहीत तर स्थानिक पोलीस हेल्पलाईनवर कॉल करा. आर्याने दात ओठाखाली चावले आणि त्यांच्याकडे पाहून म्हणाली, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. ते निघून गेले. गेटच्या बाहेर तिचं व्हॅन हळूहळू दूर सरकली. जसं एखादं फेल झालेलं प्लॅन. आर्या काही सेकंदात माझ्यासमोर उभी राहिली. मग तिनं हळू आवाजात जवळ कुजबुजलं ते भयंकर वाक्य उच्चारलं, ठीक आहे आई, तू इथेच राहा, पण लक्षात ठेव, औषधं खाणं, तुझी काळजी, या सगळ्यासाठी तुला कोणावर तरी अवलंबून राहावं लागेलच. आणि मी नेहमी उपस्थित राहणार नाही. हे वाक्य काळजीसारखं वाटत होतं, पण ही काळजी धमकी होती. तेच नियंत्रण जे ती माझ्यावरून गमावत होती. मी न घाबरता तिच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, 40 वर्ष पेशंटच्या जवळ बेडवर उभी राहून एक गोष्ट शिकली आहे आर्या, स्वतःच्या आयुष्याचा ताबा.
ज्याने स्वतःकडे घेतला तो कधीच कोणाच्या बंदिस्त होत नाही. आणि तिनं माझ्या डोळ्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला. कदाचित ती जुनी आई जी घाबरेल, रडेल, परत येईल. पण तिला ती आई सापडली नाही. तिला पहिल्यांदाच एक स्त्री भेटली होती. ती तिच्या आई नव्हती, ती एक स्वतंत्र माणूस होती. आर्या ओरडली, वळाली, जाताना थांबली, मागे वळून म्हणाली, ठीक आहे, मग आपण कोर्टातच भेटूया. मग काही बोलणं मनात झाले. म्हणाले, हो नक्की भेटूया. यावेळी मी व्हीलचेअरवर नाही तर माझ्या कागदांबरोबर उभी असेल. दार बंद झालं. कांचन एक दीर्घ श्वास घेतला. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, आता खरं युद्ध सुरू झालं आहे. त्या क्षणी वैभवचा मेसेज आला, मॅडम आम्हाला आणखी एक गोष्ट सापडली आहे. एक जुना हॉस्पिटलचा फॉर्म, त्यामध्ये वैद्यकीय परवानगीची तरतूद आहे. ती आजच रद्द करणं आवश्यक आहे. माझे हात थंड पडले. हे फक्त दबाव टाकणं नव्हतं, हा मला विश्वासात घेऊन माझ्या आयुष्याचे निर्णय माझ्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न होता. मी फोन बंद केला आणि स्वतःशीच म्हणाले, इथून पुढे प्रत्येक सही माझी असेल, प्रत्येक निर्णय माझा असेल आणि जो ऐकणार नाही त्याला कायदा शिकवेल. वैभवचा मेसेज वाचताना माझ्या आत कुठेतरी एक शांतता, थरकाप उडवणारी लहर पसरली. डोक्यात एकच प्रश्न घुमत राहिला, मी नेमकं कोणत्या कागदावर सही केली होती आणि कोणत्या विश्वासावर? कांचनने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं, एकटक पाहिलं. काही विचारायच्या आतच ती म्हणाली, काहीतरी भयंकर आहे. हे मी फक्त फोन तिच्या हातात दिला. तिने मेसेज वाचला आणि त्या क्षणी तिचे डोळे बदलले. माया मागे सरकली. तिला घेतलेली ती कठोर स्पष्ट आजच रद्द करूया, ती ठामपणे म्हणाली. आत्ताच या क्षणी मी दीर्घ श्वास घेतले. गुडघे अजूनही दुखत होते, शरीर कमकुवत होतं, पण माझा आवाज तो आता अजिबात कमकुवत नव्हता. त्या दिवशी 12 वाजायच्या आत आम्ही वैभवच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. यावेळी त्याने नेहमीसारखं आरामात बसा, चहा घ्या असं काही म्हटलं नाही. तो सरळ फाईल उघडून म्हणाला, मॅडम अशा प्रकारची वैद्यकीय संमती तरतूद सर्वत्र आढळते, पण लोक नीट समजावून न घेता सही करतात आणि एमर्जन्सी निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही पॉवर ऑफ अटर्नीला ती फॅमिलीला मिळते. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, आज शांत पण निर्दयी जर तुमच्या मुलीचा याचा गैरवापर केला असता तर? डॉक्टरांनी सल्लामसलत करून तुम्हाला उपचारासाठी अयोग्य ठरवून सहाय्यक पुनर्वसन केंद्रात हलवले. तिच्यासाठी शक्य होते. माझ्या हाताची मूठ नकळत घट्ट झाली. मी हळू आवाजात विचारलं, म्हणजे तिला खरंच माझ्यावर कंट्रोल ठेवायचा होता? वैभवने नजर खाली घातली. कंट्रोलपेक्षा पुढे मॅडम, तो म्हणाला. पॉवर, तो शब्द माझ्या आत कुठेतरी घुमत राहिला. पॉवर? मी क्षणाचा विलंब न करता रद्द करा म्हणून कागदावर सही केली. वैभवने अत्यंत स्पष्ट शब्दात लिहिलं, अवंतिका माने यांच्या लेखी संमतीशिवाय कोणत्याही त्यांच्या वतीनं वैद्यकीय, आर्थिक किंवा निवासी संबंधी कोणतेही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मग तो म्हणाला, आता आपण तुमची निर्णय क्षमता सिद्ध करूया. स्वतंत्र डॉक्टरांकडून आरोग्यदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, फिजिओथेरपिस्ट कडील निरीक्षण अहवाल आणि साक्षीदार म्हणून कांचनताईचे निवेदन. कांचनने पेन हातात घेतला. आवाज थरथरला नाही. मी या स्त्रीला 30 वर्षांपासून काम करताना पाहिलेले आहे. ती कमजोर असू शकते पण वेडी नाही. वैभवने पुढे कागद पुढे सरकवले. बँकेचे संयुक्त हस्तक्षेपावर निर्बंध मागतील. 5 वर्षातील संस्थास्पद स्वयंचलित व्यवहारांची नोंद, हिशोब विवरण्याची मागणी, परताव्याची नोंद आणि शेवटी कोणताही दबाव टाकण्याचा प्रयत्न नोंदवला जाईल. त्या कागदांवर सही करताना माझे हात थरथरत होते, पण यावेळी भीतीने नाही. तो थरकाप अंगात साचलेल्या धाडसाचा आणि स्वतःच्या हक्कासाठी उभा राहिलेला उसळलेल्या चैतन्याचा होता, जो तेव्हाच येतो जेव्हा एखादा माणूस पहिल्यांदा आपलं आयुष्य परत घेतो. ती बाहेरून मुलगी म्हणून राहिली होती, पण आतून ती शत्रू होती. त्या संध्याकाळी तिने पुन्हा फोन केला. यावेळी आवाजात रडणं नव्हतं, यावेळी आवाजात गोडवा होता आणि तोच गोडवा मला अधिक भीतीदायक वाटला. आई, ती हळूच म्हणाली, बरी आहेस ना? मी फक्त एका शब्दात उत्तर दिलं, हो. क्षणभर थांबून ती म्हणाली, मी तुला भेटू शकते का? मी आश्चर्याने विचारलं, का? फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता पसरली. जणू शब्द निवडले जात होते, माझ्यासाठी नाही तर तिच्या फायद्यासाठी. मग मी म्हणाली, फक्त तुझ्याशी बोलायचं आहे. सगळे लोक चुकीचं समजत आहे. थोडं थांब. आणि मग सत्य, सोसायटीमध्ये चर्चा चालू आहे की मी तुला घरातून बाहेर काढलं आहे. माझी इमेज खराब होत आहे. बस, पुन्हा तोच शब्द, इमेज.
फोनच्या दुसऱ्या बाजूला तिचा श्वास ऐकू येत होता. कदाचित ती उपेक्षा करत होती की मी तिच्या इमेजसाठी माघार घेईन, मी नेहमीप्रमाणे आई होईल. पण आज मी तिच्या चेहऱ्यामागचं लॉजिक स्पष्ट पाहू शकत होते. शांतपणे म्हणाले, आर्या, तू मला घरातून काढण्याचा प्रयत्न केला नाहीस, तू मला अक्कल सिद्ध करण्याचा प्रयत्न केलायस. ही समाजाची गोष्ट नाही, ही माझ्या आयुष्याची गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला गडद शांतता पसरली. मग ती हळू आवाजात म्हणाली, आई, तू जरा जास्त वाढवून सांगतेस. मी तितक्या शांततेत उत्तर दिलं नाही. मला आत्ता शेवटचं समजलं आहे. आणि मी फोन कट केला. कांचन माझ्या हातात सुपाचा कप ठेवत म्हणाली, तुला अपराधी भावना वाटली नाही. ती माझ्याकडे पाहत पुढे म्हणाली, तुझ्या अपराधी भावनेचा ती शस्त्रासारखा उपयोग करत आहे, करून तुझ्यावरच चाल करत आहे. आणि मी फोनकडे पाहिलं. हो, मला खरंच अपराध वाटला होता, पण पहिल्यांदाच मी उपराधक सोबत योग्य पाऊल उचलायला तयार होते. पुढचे 2-3 दिवस माझी फिजिओथेरपी सुरू होती. शरीर हळूहळू प्रतिसाद देत होतं. वेदना होत्या, पण त्या उपचाराच्या होत्या, कोणताही अधिकार काढून घेण्याच्या नव्हे. कांचनने काही चांगल्या पुनर्वसन केंद्राची यादी काढली, पण ती ठिकाण नव्हती जिथे कुटुंब गुपचूप पेशंटला सोडून निघून जातं. ही तीच ठिकाणं होती जिथे परवानगी आधी घेतली जाते, जिथे पेशंट आधी माणूस असतो, नंतर रुग्ण. वैभव स्पष्टपणे म्हणाला होता, स्वतः होऊन जाणं, त्यांची सत्ता तोडणं, आणि कारण निवड तू करतेस ते फक्त पाहत राहणार. तेव्हा मला एक गोष्ट स्पष्ट समजली. हा फक्त उपचारांचा विषय नव्हता, ती एक योजना होती. मी त्या केंद्राला भेट दिली. खोल स्वच्छ होत्या, वातावरण शांत होतं. कर्मचारी कोण होते, त्यांचा अनुभव काय होता, हे सगळं तपासलं. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांनी शेवटी विचारला, मॅडम, या योजनेबाबत तुम्हाला काही अडचण वाटते का? मग ते पुढे म्हणाले, तुमची संमती आवश्यक आहे. कोणीतरी मला पहिल्यांदा निर्णय या शब्दासोबत पाहिलं होतं. जणू मी अजूनही माझ्या निर्णयाची मालकीण आहे असे कोणीतरी मान्य केलं होतं. मी हो म्हणाले आणि त्याच दिवशी ॲडमिशन घेतलं पुनर्वसन केंद्रामध्ये. तिसऱ्या दिवशी रिसेप्शनवरून कॉल आला, मॅडम, आर्याजी भेटायला आलेले आहे. एका क्षणात माझ्या शरीराला धक्का बसला. गुडघ्यांनी मला आधार दिला. मी नर्सकडे पाहून म्हणाले, तिला आत पाठवा आणि प्लीज जवळच राहा. आर्या आत आली. साडी नेसलेली, हलकासा मेकअप, डोळ्यात निरागसपणा, अभिनय संपूर्ण पॅकेजेस, जसं काही ती परफेक्ट मुलगी आहे. ती हळूच माझ्या बेडजवळ आली, बसली. आई, मी खूप विचार केला आहे. ती म्हणाली, कदाचित आम्ही चुकीच्या पद्धतीने बोललेलो. मी फक्त टेन्शनमध्ये होते म्हणून. मी तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. तेच डोळे होते ज्यात कधी काळी तिच्या तापलेल्या अंगाकडे पाहताना भीती वाटत असायची. पण आज त्या डोळ्यात भीती नव्हती. आज तिथे हिशोब होता. तुला काय हवं आहे, मी थेट विचारलं. हलकसं हसली. आई, एवढी कठोर होऊ नकोस. तुला काय हवं आहे, मी पुन्हा विचारलं. तिने बॅग उघडली, एक लिफाफा काढला, माझ्यासमोर ठेवला. न उघडता, हे काही पेपर्स आहे, तू फक्त सही केलीस तर सगळं काही व्यवस्थित होईल. अविनाश आणि मी तुझ्यासाठी वैयक्तिक देखभाल करणारी व्यक्ती ठेवण्याची व्यवस्था करत आहोत. तुला काहीच टेन्शन येणार नाही आणि राहणार नाही. माझ्या अंगवळणी पडलेली जुनी सवय पुन्हा जागी झाली. चला, सही करते. भांडण संपून त्या क्षणी वैभवचे शब्द आठवले. प्रत्येक सही, प्रत्येक निर्णय तुमचा असेल. मी त्या लिफाफ्याला हातही लावला नाही. मी वाचल्याशिवाय सही करत नाही, मी ठामपणे म्हणाले. एका सेकंदासाठी तिच्या चेहऱ्यावर चिडचिड दिसली आणि लगेच तिने पुन्हा मुखवटा धारण केला. आई, तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. मी अतिशय शांतपणे आणि स्पष्ट आवाजात म्हणाले, मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासावर तू मला वेड सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तिने ओठ घट्ट मिटले. मी ते तुझ्या संरक्षणासाठी केलं. मी बेडवर हात ठेवला. संरक्षणासाठी. तुला ॲम्ब्युलन्स नाही, प्रेम हवं होतं. आणि प्रेमामध्ये परवानगी हवी असते, कंट्रोलमध्ये दबाव असतो. ती उठून उभी राहिली. आता तिचा आवाज मृदू नव्हता. ठीक आहे आई, मग तू एकटीच राहा, पण लक्षात ठेव, तुझ्याजवळ जे काय आहे ते सगळं मी मॅनेज करून ठेवलं आहे. तुला काहीही जमत नाही, तू कॅपेबल नाहीस. ते शेवटचं वाक्य एखाद्या धारदार सुरीसारखं होतं, कारण त्याने माझ्या सगळ्यात जुन्या भीतीला स्पर्श केला होता. मी वृद्ध आहे, मी कमजोर आहे, मी दुसऱ्यांवर अवलंबून आहे. मी तिच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच मी तिच्याशी वाद घातला नाही. मी फक्त 2च शब्द बोलले होते, हो,
पण त्या 2 शब्दांनी खोलीत जर शांतता पसरली, ती शांतता आवाजाची नव्हती, ती होती अहंकाराची आणि सत्तेच्या धडकेची होती. मी कॅपेबल आहे म्हणून आज तू इथे उभी आहेस. तिने दात ओठांखाली दाबले. आणि तू इनकॅपेबल आहेस म्हणून तू मला खाली ओढून स्वतःवर जाण्याचा प्रयत्न करतेस. आर्या चेहरा लाल झाला. तिने तो लिफाफा उचलला आणि थंडपणे म्हणाली, ठीक आहे, नकोसही करू, मी बघते तू किती दिवस लढणार आहे. ती बाहेर निघून गेली. दरवाजा बंद केला आणि त्या क्षणी माझ्या आत काहीतरी कोलमडलं नाही, उलट काहीतरी सरळ झालं. जसं बराच वेळ काळ वाकलेलं माझा मनका आज अचानक पुन्हा आपली जागा ओळखून उभा राहिला. 2 दिवसांनी सेंटरमध्ये एक छोटासा मुलगा आला. आर्याचा मुलगा, माझा नातू. त्याच्या डोळ्यात गोंधळ होता. लहान वयाचा पण फार मोठा भार घेऊन आलेला. तो माझ्याजवळ येऊन बसला आणि हळू आवाजात म्हणाला, आई म्हणते तू तिच्यावर नाराज आहेस, मग तू घरी का येत नाहीस? मी त्याला जवळ घेतलं. जितकं शक्य होईल तितकं त्याच्या डोक्यावरून हात फिरवताना मी स्वतःशी ठरवलं, हा मुलगा कधीच हत्यार होणार नाही. मी अतिशय मऊ आवाजात म्हणाले, बाळा, मी नाराज नाही, मी फक्त स्वतःला बरी करत आहे. तो थांबला, क्षणभर विचार केला आणि मग विचारलं, आजी, तू आमच्यावर प्रेम करत नाहीस का? माझ्या घशात काहीतरी अडकलं. मी कोणतंही नाटक केलं नाही. त्याच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. प्रेम करते मी, म्हणाले, पण प्रेमाचा अर्थ असा नसतो की कोणी तुम्हाला इजा करावी आणि तुम्ही गप्प राहावं. तो शांत झाला आणि मग तो एकच वाक्य बोलला, जे मुलाच्या निरागसपणामुळे सगळ्यात भयंकर असतं. आई म्हणते तू विसरायला लागली आहेस. मी त्याच्या डोळ्यात थेट पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, नाही बाळा, मी विसरत नाही. मी आठवत आहे की मी कोण आहे. तो सगळं समजू शकला नाही, पण त्याने माझा हात घट्ट पकडला आणि ती पकड कोणत्याही कायदेशीर नोटिसीपेक्षा खूपच जास्त शक्तिशाली होती. डिस्चार्ज होण्याच्या आदल्या दिवशी वैभव माझ्यासमोर फाईल घेऊन बसला. बँक स्टेटमेंट, ट्रान्सफर आणि रेकॉर्ड हप्त्यांचे डिफॉल्ट आणि काही महत्त्वाचे कागदपत्र होते. झेरॉक्स प्रती. मॅडम, तो म्हणाला, तुम्हाला तुमची मुलगी जो लिफाफा घेऊन आली होती त्याचा टेम्पल आम्हाला मिळालाय. ही संकल्पना धरीत राहण्याचा ठिकाणाच्या हस्तांतरीची आट आहे. तुम्ही जर यावर स्वाक्षरी केली असती तर पुढचे निर्णय तुमच्या हातात राहिले नसते, तर ते तुम्हाला कायदेशीररित्या सहाय्यक निवास व्यवस्थेत पाठवू शकले असते आणि तुमची सगळी मालमत्ता त्यांच्या नियंत्रणात गेली असते. माझ्या कपाळावरती घाम आला आणि मी शांतपणे विचार केला, म्हणजे तिनं खरंच? हो, वैभव म्हणाला, पण तुम्ही सही केली नाही. तो थांबला, थोडा शांत झाला, मग म्हणाला, आणखी एक गोष्ट, तुमच्या सहमालकीच्या आधारे तुम्ही न्यायालयाकडून प्रतिबंधक आदेश मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. तुमची संमती नसताना कोणीही विक्री किंवा मालमत्ता हस्तांतरित करता येणार नाही. मानसिक छळाची केस ही मजबूत आहे. मी डोळे बंद केले. माझ्या आत समाधान नव्हतं, माझ्या आत शांतता होती. करा, मी म्हणाले, पण मला सूट नको आहे. मला फक्त मर्यादा हव्या आहेत. वैभव हलकसा हसला. मर्यादा कधी कधी सगळ्यात मोठी शिक्षा असते. नवं आयुष्य, नवे नियम. सेंटरमधून बाहेर आल्यावर मी कांचनकडे परत गेले नाही. मी भाड्याचा एक छोटासा फ्लॅट घेतला. तीच गल्ली, तेच शहर, पण एक नवीन नियम होते आणि पहिल्यांदाच ते माझं होतं. कांचन जवळ होती. फिजिओथेरपीची दिनचर्या नीटपणे आखलेली होती आणि बँक मॅनेजरने स्वतः फोन करून स्पष्ट सांगितलं होतं, खात्याची प्रवेश मर्यादा आता पूर्णतः अंमलात आलेली आहे. आर्याचे 2 मेसेज आले. पहिला, आई माझ्याशी बोल. दुसरा, तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस. मी उत्तर दिलं नाही, कारण मला एकच गोष्ट स्पष्ट करायची होती. काही नाती शब्दाने सावरत नाही, ती मर्यादेने वाचवावी लागतात. 1 महिना उलटून गेला. त्या दरम्यान हॉस्पिटलमधून फोन आला. माझ्या जुन्या ठिकाणी नवीन नर्सला ट्रेनिंग द्यायचं होतं. अनुभवी मार्गदर्शनाची गरज होती. एका ज्युनियरचा मेसेज आला, मॅडम, पेशंट तुमच्याबद्दल विचारत आहे. त्या क्षणी मी पहिल्यांदा मनापासून हसले आणि खोल श्वास घेतला. मी परत जाऊ शकत होते, कोणाच्या घरात ओझं म्हणून नाही, तर माझ्या कामामध्ये आदराने म्हणून. ज्या दिवशी मी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून वॉकरच्या आधाराने चालत होते, माझे पाय हळूहळू होते, पण माझी ओळख
ओळख त्यांच्यापेक्षा खूप पुढे चालली होती. मी स्वतःशी म्हणाले, मी कधीच कमजोर नव्हते. मी फक्त फार काळ चांगली माणूस असण्याचा प्रयत्न करत राहिले. आज मी चांगली आहे आणि मजबूतही आहे. आणि जर तुम्हालाही कधी कधी तुमच्याच घरात ओझं बनवलं गेलं असेल तर, जर कोणी तुमच्याच प्रेमाला तुमची कमजोरी समजली गेली असेल तर एवढंच लक्षात ठेवा, प्रेम करणं बंद करणं गरजेचं नाही, पण स्वतःची इज्जत राखणं फार गरजेचं असतं. तुमच्यासाठी काय योग्य आहे हा निर्णय फक्त आणि फक्त तुमचाच असायला हवा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते ह्या कथेबद्दल कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.